जय भारत मित्रांनो, आज वाराणसी आणि शिवलिंग किंवा महादेव आणि शिवलिंग याबद्दल 1500 वर्षांपूर्वी जनमानसामध्ये नेमक्या कशा पद्धतीच्या भावना होत्या किंवा प्राचीन काळी त्या परिसरामध्ये आजच्या प्रमाणे महादेव किंवा शंकर या देवतेची उपासना होत होती का, या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत। त्या अगोदर एक 2-3 दिवसापूर्वी एक जी अत्यंत वेदनादायक अशी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे, जी परिवर्तनवादी चळवळीला एक धक्का म्हणावा लागेल अशी ती घटना होती। आणि ती म्हणजे ज्ञानेश महाराव हे परिवर्तनवादी चळवळीतले जे एक प्रमुख वक्ते आहेत, नाटक संपादक आहेत, चित्रलेखा हे खूप प्रसिद्ध असं साप्ताहिक ते चालवतात। त्यांना एका ब्राह्मणी गँगने अचानक घेरलं आणि त्यांनी पाठीमागे स्वामी समर्थ आणि श्रीराम यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं होतं त्याबद्दल माफी मागायला लावली। आता अचानक हा जमाव त्यांच्याकडे आला, त्यांच्यासोबत महिलाही होत्या, त्यामुळे प्रेशरमध्ये येऊन महाराव यांनी माफी मागितली। तर अशा पद्धतीनं प्रेशर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचं कृत्य हे जे ब्राह्मणी छावणी करत आहे त्याचा प्रथम मी निषेध करतो। आता राहिली दुसरी गोष्ट, महाराव यांनी जी माफी मागितली त्या संदर्भातली, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडलं की महाराव यांच्यावर अचानक तो हल्ला झाला होता आणि त्यामुळे गांगरून जाऊन किंवा प्रेशर खाली येऊन त्यांनी माफी मागितली। माझं यावरती म्हणणं हे आहे की परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत असताना अशा पद्धतीचे हमले आपल्यावर होऊ शकतात हे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याने नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळं कोणी कितीही प्रेशर टाकलं म्हणून आपण केलेल्या सत्य वक्तव्याबद्दल कधीच माफी मागायची नाही, हे मला कळतं। त्यामुळं त्या ब्राह्मणी गँगने महाराव यांना जे प्रेशराईज केलं त्याबद्दल मला जितकं दुःख आहे, खेद आहे, त्याच्यापेक्षा जास्त खेद आणि दुःख महाराव यांनी जी माफी मागितली त्याबद्दल आहे। आता या संदर्भात मी आपल्या फेसबुकला पोस्ट सुद्धा केली होती, तर खाली बरेच कमेंट्स आल्या, त्यामध्ये महाराव यांच्यावर अचानक असा हल्ला झाला त्यामुळे त्यांना काही समजलं नाही, किंवा एक कमेंट अशी होती की ते ज्या स्टेजवर राम आणि त्या अक्कलकोटच्या महाराजाबद्दल बोलले ते स्टेज संभाजी ब्रिगेडचा तो कार्यक्रम होता। प्रवीण दादा गायकवाड यांची सोशल सामाजिक संघटना जी आहे संभाजी ब्रिगेड, त्याचा तो कार्यक्रम होता आणि स्टेजवर शरद पवार बसलेले होते। आता निवडणुका येणार आहेत, तर शरद पवारांनीच आपल्याला या वक्तव्याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून असं काही कृत्य केलं असेल का, असं एक खाली माझ्या एका एफबी मित्राने विचारलं होतं। तर त्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे ती खरी असू शकते, कारण हे राजकारणी जे आहेत हे इथून तिथून सारखे आहेत, एकाच माळेचे मणी आहेत। त्यामुळे यांच्या भरवशावर परिवर्तनवादी चळवळ चालवणे हा मूर्खपणा आहे। त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या, आंबेडकराईट चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली चळवळ ही आपल्याच मनगटाच्या बळावर आपल्याला चालवायची आहे।
मेंदूच्या बळावर तर आपण चालतोच, पण त्यासोबत मनगटाचं बळ सुद्धा आपल्याला एकत्रित करणं गरजेचं आहे. या राजकारण्यांच्या भरोशावर आपण आपली चळवळ चालवायची नाही, हे या महाराव प्रकरणातून आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातून हा बोध आपण घेतला पाहिजे. तर परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की असा प्रसंग आपल्याला कधीही येऊ शकतो. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी, मग ते कोणत्याही संघटनेत काम करत असेल ना, मग ते मार्क्सवादी असेल, आंबेडकराईट असेल, परिवर्तनवादी असेल, ओबीसी असतील, ओबीसी चळवळीत काम करणारे सत्यशोधकी असतील, सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुमची संघटना ही दुय्यम गोष्ट आहे, पण समतावादी विचारसरणी ही प्राथमिक गोष्ट आहे आणि त्यावरती मात्र आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आजचा जो मूळ विषय आहे तो आज जे पूर्ण देशामध्ये स्तोम माजवण्यात आलेला आहे, 12 ज्योतिर्लिंग, महादेव हे वगैरे वगैरे, तर या संदर्भामध्ये 1500 वर्षांपूर्वी नेमकी काय सिच्युएशन होती ते आपण बघूया. तर 1500 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकात भारतात एक चीनी प्रवासी आला होता. त्याचं नाव आहे वेनसॉंग. वेनसॉंग हा अत्यंत बुद्धिमान असा चीनी बौद्ध भिक्खू होता. त्याला प्रवाशांचा राजकुमार असं त्याला म्हणतात, इतका तो बुद्धिवान होता. आणि इसवी सन 629 मध्ये तो भारतात आला होता आणि इसवी सन 645 मध्ये तो परत गेला. म्हणजे जवळपास 16 वर्ष तो भारतामध्ये राहिलेला आहे. त्यातला बराच काळ 12-13 वर्ष तो नालंदा विद्यापीठामध्ये राहिलेला आहे आणि त्याने भारतभर प्रवास केला. हा सगळा प्रवास वृत्तांत त्याने लिहून ठेवलेला आहे आणि त्या प्रवास वृत्तांताचं हिंदी व्हर्जन सुद्धा उपलब्ध आहे. ते अमेझॉनवर उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता विकत, वेनसॉंग की भारत यात्रा या नावानं. तर हा जो वेनसॉंग आहे हा त्या काळामध्ये फिरत फिरत वाराणसीमध्ये सुद्धा गेला होता. तर त्या वाराणसीमध्ये त्याला त्यावेळेला नेमकं काय दिसलं ते त्यानं लिहिलेलं आहे. तर त्याचं जे हे प्रवास वर्णन आहे त्यामध्ये जो 7वा अध्याय आहे, पान नंबर 234 वर त्याने वाराणसीचं वर्णन केलेलं आहे. वाराणसीचं नाव चीनी भाषेमध्ये उच्चारण करताना पोलो निस्सी असं त्याने केलेलं आहे. तर तो काय लिहितो बघा, इस देश का क्षेत्रफल लगभग 4000 ली है. हे ली जे आहे ना हे चीनी एकक आहे क्षेत्रफळ मोजण्याचं. 4000 ली म्हणजे साधारणतः 2000 किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे 2000 चौरस किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो. इस देश का क्षेत्रफल लगभग 4000 ली है. राजधानी की पश्चिम सीमा पर गंगा नदी बहती है. म्हणजे राजधानी कोणती? वाराणसी. वाराणसीचं वर्णन करतोय. आजही पश्चिम दिशेला गंगा नदी वाहते. इसकी लंबाई 18-19 ली और चौड़ाई 5-6 ली है त्या शहराची. म्हणजे 18-19 ली म्हणजे किती झाली ती? 9-10 किलोमीटर लांब आणि 5-6 ली म्हणजे 3-4 किलोमीटर 2-3 किलोमीटर आडवा असं ते शहर आहे. इसके भीतरी द्वार कंघी के दांतों के समान बने हैं. आंखों आबादी घनी है. लोगों का आचरण कोमल और सभ्य है. वे विद्याभ्यास में दत्तचित्त रहते हैं. अधिकतर लोग विरुद्ध धर्मावलंबी है. बौद्ध धर्म के अनुयायी बहुत थोड़े हैं. आता या ठिकाणी तुमचा एक संभ्रम निर्माण होऊ शकतो की विरुद्ध धर्मावलंबी आहे और बौद्ध धर्म के अनुयायी थोडे आहे. तर याच्यातून तुम्ही असा निष्कर्ष काढू शकाल की त्यावेळेस बौद्ध धर्माचे अनुयायी वाराणसीमध्ये काशीमध्ये खूप कमी होते आणि मग वैदिक धर्म किंवा इतर ब्राह्मण धर्म यांचे खूप जास्त असे अनुयायी होते असा तुम्ही त्यातून अर्थ काढू शकाल. पण तसा अर्थ नाहीये इथे, हे लक्षात घ्या अगोदर. या ठिकाणी भाषांतर करताना भाषांतरकाराने
ही चूक केलेली आहे. हा जो वेनसांग होता हा बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा होता. त्याच्या काळापर्यंत बौद्ध धर्मामध्ये शेकडो असे वेगवेगळे पंथ निर्माण झालेले होते. महायान हा त्यातला एक पंथ होता. तसंच तो जे म्हणतो की वहां पर म्हणजे वाराणसीमध्ये बौद्ध धर्मावलंबी कमी होते आणि इतर धर्मावलंबी जास्त होते, याचा अर्थ असा की महायान पंथाचे लोक त्या ठिकाणी कमी होते पण बाकीच्या पंथाचे लोक त्या ठिकाणी जास्त होते. सगळे बौद्धच होते त्यावेळी, फक्त बौद्धच धर्म होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तो इसवी सन 788 मध्ये पुढे, म्हणजे याच्यानंतर 150 वर्षांनी शंकराचार्याचा जन्म होतो केरळमध्ये. तिथून पुढे मग त्या धर्माची सुरुवात होते असं मानलं जातं. ऍक्च्युली शंकराचार्य हा जो आहे तो सुद्धा बौद्ध भिक्खूच होता. त्याने सुद्धा एक पंथ सुरू केलेला होता तो, आणि त्याच्यामध्ये मग महायान आणि वज्रयान पंथाचं कॉम्बिनेशन करून त्याने तो पंथ बनवला होता, शैव पंथ वगैरे. आणि पुढे आज त्याला हिंदू म्हणतात. हिंदू हे नाव सुद्धा आपल्याला फॉरेनर्सने दिलेलं आहे, जे मुस्लिम आक्रमक होते त्यांनी आपल्याला ते नाव दिलेलं आहे. तर हा वेनसांग जेव्हा त्या वाराणसीत गेला त्यावेळेला वाराणसीमध्ये बौद्ध म्हणजे महायान पंथाचे बौद्ध भिक्खू हे कमी होते आणि इतर धर्माचे अनुयायी, इतर पंथ, बौद्ध धर्मातील इतर पंथाचे अनुयायी जास्त होते. आता ते कोणते होते त्याने ते सांगितलेले बघा. आता प्रकृति कोमल पैदावर अधिक, वृक्ष फलफुलयुक्त और घने घने और सबके सब सम्मितीय पंथानुसार हीनयान बौद्ध धर्म के अनुयायी है. बघा आधी इथे लक्षात आलं. म्हणजे इतर जे आहे, इतर तिथले जे काही बहुसंख्य बाकीचे लोक आहेत ते कोणत्या पंथाचे आहेत तर सम्मितीय पंथानुसार हीनयान बौद्ध धर्म के अनुयायी आहे. बघा हीनयान पंथाचे आहेत बाकीचे, आणि हा जो होता हा महायान पंथाचा होता. म्हणून तो इतर पंथीयांना दुसरे धर्म के म्हणतोय. त्याने धर्म हा शब्द वापरलेला नाहीये. मूळ चीनी जर आपण एखादा चीनी जाणकार जर असेल तर त्यांनी मूळ चीनी पुस्तक मागून घ्यावं, त्यामध्ये तुम्हाला हा डिफरन्स लक्षात येईल. हा जो भाषांतरकार आहे त्या भाषांतरकाराची ही चूक आहे, लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा बघा. सबके सब सम्मितीय पंथानुसार हीनयान बौद्ध धर्म के अनुयायी है, महेश्वर की आराधना करते हैं. महेश्वर, ठीक आहे, महादेव म्हटलेलं नाहीये, शंकर म्हटलेलं नाहीये, महेश्वर म्हटलेलं आहे. कुछ अपने बालों को मुंडा डालते हैं और कुछ बालों को बांधकर जटा बनाते हैं तथा वस्त्र त्याग करके दिगंबर रहते हैं और शरीर में भस्म का लेप करते हैं. यांना आपण नागा साधू म्हणतो आज. आणि हे सगळे कोण आहेत? बुद्ध धम्माच्या हीनयान पंथाचे हे सगळे तपस्वी लोक आहेत जे महेश्वराची आराधना करतात. आणि तो महेश्वर कोण आहे ते सुद्धा याने वेनसांगने एका ठिकाणी लिहिलंय. हा महेश्वर सुद्धा हा बौद्ध भिक्खूच होता. अर्हत पदापर्यंत तो पोहोचलेला होता. ठीक है. ये बड़े तपस्वी होते हैं. कौन? ते महेश्वरची तपस्या करणारे लोक. तथा बड़े बड़े कठिन कठिन साधनों से जन्म मृत्यू के बंधन से छूटने का प्रयत्न करते हैं. मुख्य राजधानी में 20 देव मंदिर है. आता हे देव मंदिर हा जो शब्द वापरलेला हा हे जे काही इतर पंथीयाचे लोक आहेत त्यांचे जे मंदिर आहे, त्यांचे जे काही प्रार्थना स्थळ होते त्यांना देव मंदिर म्हटलेलं आहे त्याने. देव हा शब्द जो आहे ना तो भिक्खूंना उद्देशून वापरलेला. जे अर्हत पदावर पोहोचलेले भिक्खू आहेत त्यांना देव हा शब्द वापरलेला आहे त्याने, ते लक्षात घ्या. मुख्य राजधानी में 20 देव मंदिर है जिनके मंडप और कमरे इत्यादि पत्थर और लकड़ी से सुंदर प्रकार की चित्रकारी इत्यादि खोदकर बनाए गए हैं. इन स्थानों में वृक्षों की घनी छाया रहती है और पवित्र जल की नहर इनके चारों ओर बनी हुई है. महेश्वर देव की मूर्ति 100 फीट से कुछ कम ऊंची तांबे की बनी हुई है. इसका स्वरूप गंभीर और प्रभावशाली है तथा यह सजीव सी विदित होती है. म्हणजे त्या ठिकाणी त्या महेश्वराची मूर्ती सुद्धा बनवलेली होती आणि ती मूर्ती 100 फुटापेक्षा थोडीशी कमी उंचीची होती असं त्यानं लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे तो हे जे काही शिवपिंड जिथे शिवपिंडचे पुढे आलं बघा, तो ज्या वेळेला आलेला आहे इसवी सन 629 मध्ये त्याने जेव्हा वाराणसीला भेट दिली त्यावेळेला पिंड गिंड काही नव्हतं. त्याने मूर्ती होती म्हणून सांगितलेली मोठी 100 फुटाची महेश्वराची.
महेश्वर कोण? बुद्ध धम्मातलाच एक तपस्वी. ठीक आहे, त्याची मूर्ती होती, शिवलिंग वगैरे काही नव्हतं. आता पुढे बघा काय झालं. मग तो एक वर्णन करतो. एक जयदेव नावाचा एक उपासक असतो बुद्ध धम्माचा, तर त्याची कथा तो सांगत असतो. त्या कथेमध्ये तो बोलताना पान नंबर 323 वर तो लिहितो, वेनसॉंग लिहितो. काय लिहितो बघा. भारतवर्ष में यह प्रथा है कि सुगंधित वस्तुएं डालकर गारा बनाते हैं और उस गारे से छोटे छोटे स्तूप तैयार करते हैं. बघा, चिखलापासून छोटे छोटे किंवा वाळूपासून पिंडी तयार करतात आज सुद्धा. तर त्याची कशी सुरुवात झाली बघा प्रथेची. काय बनवत होते? स्तूप बनवत होते छोटे, ज्याला मनोती स्तूप म्हणतात ते. भारतवर्ष में यह प्रथा है कि सुगंधित वस्तुएं डालकर गारा बनाते हैं और उस गारे से छोटे छोटे स्तूप तैयार करते हैं जिनकी ऊंचाई 6 या 7 इंच से अधिक नहीं होती. इन स्तूपों के भीतर किसी सूत्र का कुछ भाग, जिसको धर्मकाय कहते हैं, लिखकर रख देते हैं. जब इन धर्मकार्यों की संख्या अधिक हो जाती है तब बड़ा स्तूप बनाकर उसके भीतर इन्हें रखते हैं और सदा उनकी पूजा अर्चना किया करते हैं. बघा, म्हणजे पिंडीची सुरुवात कशी झाली ती तुमच्या लक्षात येईल. पुढे चालून याला शिवपिंड, शिवलिंग म्हटलं गेलं या छोट्या 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 बौद्ध स्तूपांना. तर अशा प्रकारे आजचा जो मी व्हिडिओ हा बनवलेला आहे, तर शिवपिंड, शिवलिंग किंवा वाराणसी हे मूळ बौद्ध हे तीर्थस्थळ होते. महादेव हा सुद्धा बौद्ध भिक्खू किंवा बरोबर अरहत पदावर गेलेला बौद्ध भिक्खू होता. आणि शिवलिंग हे सुद्धा बौद्ध धम्मातील छोटे छोटे स्तूप होते. हे तुम्हाला दाखवण्यासाठी, पुराव्यासहित तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आजचा हा FB लाईव्ह केला होता. तर प्रत्येकाने हे पुस्तक मागून घ्यावं आणि वाचावं आणि सत्य इतिहास स्वतः समजून घ्यावा आणि त्याचा प्रचार प्रसार करावा, एवढी मी विनंती करतो. काही कमेंट्स आलेले आहेत, त्यावरती आपण थोडी चर्चा करूया. सुनील गायकवाड हे आपले FB मित्र आहेत. त्यांनी लिहिलंय, सर, संविधानाने आपणास आचार, विचार, उच्चार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारतात नास्तिक, चार्वाकवादी विचारधारा पण भारतीय आहे. मग नास्तिकांना बळजबरीने, दादागिरीने आस्तिक बनू नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्द्याला मुद्द्यानीच उत्तर देणे आवश्यक आहे. रिडल्स ऑफ हिंदुइझम, रिडल्स ऑफ रामकृष्ण या बाबतीत वाजपेयींनी पण याबाबत बोलले की मुद्द्याला मुद्द्यानेच उत्तर देणे. पण इथं महाराववर झुंडशाहीतून माफी मागण्यास सांगितले. तिसरे म्हणजे फेसबुक व सोशल मीडियावर बहुत सारे ब्राह्मण, युवक युवती, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, सत्यशोधक यांना खूप दुखावतात, अपमानित करतात, बहुजन महामानवाचे चरित्र हनन करतात. तेव्हा संभाजी ब्रिगेड, बामसेफ व इतर धर्मीयाने पण हीच नीती वापरली तर चालेल काय? बघा, आजपर्यंतच्या मानव इतिहासामध्ये सगळ्यात मोठा महामानव झालेला आहे बुद्ध. आणि बुद्धाचा सिद्धांत काय? बुद्धाचा सिद्धांत हा प्रेमाचा संदेश आहे. प्रेमाचा उपयोग करून समोरच्याला वश करणे, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. हिंसा सांगितलेली नाही. त्यामुळं आपण समोरचा जर मूर्ख झाला असेल तर आपण मूर्ख बनायचं नाही. समोरचा जर गाढव झालेला असेल तर आपण गाढव बनायचं नाही. हिंसेला हिंसा हे उत्तर होऊ शकत नाही. बुद्धाचं प्रसिद्ध वचन आहे की वैराला वैराने उत्तर देऊन वैराचा अंत होणार नाही, तर वैराला अवैरानेच मिटवता येईल. हाच सनातन धर्म आहे. हे बुद्धाचं वचन आहे. मग आपण त्या बुद्धाचे सगळे अनुयायी आहोत. आपली सगळी संत परंपरा तुम्ही बघा. त्या संत परंपरेने सुद्धा आपल्याला अहिंसा, प्रेम, माया हेच सगळं शिकवलेलं आहे. अगदी नामदेवापासून ही संत परंपरा सुरू होते, ती गाडगे बाबापर्यंत येते. तिथपर्यंत तुम्ही सगळ्या संतांचे तुम्ही दाखले बघा. त्यांनी आपल्याला जशास तसे उत्तर देण्याचं शिकवलेलं नाहीये, तर हिंसेला सुद्धा अहिंसेने उत्तर देण्याचं त्यांनी शिकवलेलं आहे. आणि एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे
की गुद्द्यावर तोच येतो ज्याच्याकडे मुद्दा नसतो. आपल्याकडे तर मुद्दे भरपूर आहेत. ते कोणत्याही विषय घ्या तुम्ही. आता यमा आरावांनी जे रामावर मांडलं असेल किंवा त्या अक्कलकोटच्या त्या बोवावर मांडलेलं असेल, सगळं काही उपलब्ध आहे, सगळं काही सत्य मांडलेलं आहे, त्याचे पुरावे आहेत. आपल्याला गुद्द्यावर यायची काय गरज आहे? समोरचा गुद्द्यावर येतोय याचा अर्थ त्याच्याकडे मुद्देच नाही आहेत आणि ते बावचळलंय, गोंधळलंय, त्याला आता काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं ते कळत नाहीये, म्हणून ते या पद्धतीनं आता करायला लागलं. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यांनी खुनं केलेत आपल्या महामानवांची. परंपरा आहे खुनाची. ज्ञानेश्वर नामदेवापासून ते तुकोबापर्यंत ही एक परंपरा आहे. यांनी किती खुनं केले. महात्मा फुलेंवर हल्ले झाले, बाबासाहेबांवर हल्ल्यांचा प्रयत्न झाला, शाहू महाराजांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. तसं करता मारता आलं नाही म्हणून मग बदनामी केली. आज सुद्धा किती बदनामी होते. शिवाजी महाराजांची बदनामी होते, जिजाऊंची बदनामी होते, बाबासाहेबांची बदनामी होते, शाहू महाराजांची बदनामी होते, महात्मा फुलेंची बदनामी होते, आपल्या किती महामानवांची बदनामी होते. तुकोबांची किती वेळेस बदनामी करतात हे लोक. यांचं काम आहे ते. यांची संस्कृतीच ती आहे. संस्कृती नाही, यांची ही विकृती आहे. ते विकृतांना उत्तर विकृतीने देता येत नाही. विकृतांना उत्तर हे संस्कृतीनेच द्यावं लागेल. आणि सम्यक संस्कृतीचे आपण सगळे वारसदार आहोत. आपल्याला त्याच पद्धतीने हे उत्तर द्यायचं आहे. आपण बुद्धाचे वारसदार आहोत. आपण सर्व संत परंपरेचे वारसदार आहोत. आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत. आत्मसंरक्षणासाठी आपण सगळ्यांनी एकजूट उभी केलीच पाहिजे. आत्मसंरक्षणासाठी, आक्रमणासाठी नाही. बाबासाहेबांनी सुद्धा जे काही हे उभं केलं होतं समता दल, ते काही हल्ल्यासाठी उभं केलं नव्हतं, ते आत्मसंरक्षणासाठी उभं केलेलं होतं. हे लक्षात घ्या तुम्ही. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस फौज उभी केली, युद्ध केले, कारण तो काळ तसा होता. शिवाजी महाराजांचं कार्य वेगळं होतं. हे लक्षात घ्या तुम्ही. तर आपली परंपरा आपण लक्षात घेऊन या संदर्भामध्ये पुस्तक हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्याचा आपण वापर केला पाहिजे असं मला या कमेंटच्या उत्तरादाखल बोलावं असं वाटतं. यानंतर जय अभ्यंकर काय म्हणतात, हायली इंटेलेक्च्युअल नॉलेज अँड डिस्कोर्स ग्रेट. धन्यवाद अभ्यंकर साहेब. त्याच्यानंतर आणखी कोण, स्वप्नील तांबे म्हणतात, महत्त्वपूर्ण माहिती दिली सर. थँक्यू स्वप्नीलजी. तर अशा प्रकारे शेवटी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्याला वाचण्याचा, लिहिण्याचा अधिकार मिळालेला आहे. यासाठी आपल्या सर्व महामानवांनी आपलं सर्वस्व समर्पित केलेलं आहे. तर त्यांनी एवढा खस्ता खाऊन आपल्याला जो हा अधिकार मिळवून दिला, त्याचा आता वापर करण्याची गरज आहे. कुणीतरी सांगतं किंवा मी सांगतो म्हणूनही विश्वास ठेवू नका. बुद्धाचं वचन आहे. बुद्ध म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवू नका म्हणतात. स्वतः वाचा. आपल्याला अधिकार मिळालेला आहे आता अगोदर सारखं नाही, पहिल्यासारखं नाही. आता संभाजी राजांनी संस्कृत ग्रंथ वाचले, लिहिले म्हणून त्यांना त्या औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीनुसार त्यांची हत्या केली. आता तसं काही नाहीये. आपण वाचू शकतो, लिहू शकतो. सगळे ग्रंथ हे आता PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर करा. जर विकत घ्यायला पैसे नसतील तर तेवढं करू शकता तुम्ही. त्याच्यावर वाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे आणि आपलं एक चॅनल पण आहे माझं, टेलिग्राम चॅनल. त्या टेलिग्राम चॅनल इम्पॉर्टंट बुक्स नावाचं. त्याच्यावर PDF स्वरूपामध्ये तुम्हाला शेकडो पुस्तकं उपलब्ध आहेत. ते तुम्ही जॉईन करा टेलिग्रामवर. तिथे तुम्ही पुस्तकं भरपूर वाचू शकतात. सगळे आपल्या विचाराचे पुस्तकं, सगळेच विचाराचे आहेत, पण मोस्टली चांगले चांगले पुस्तकं त्या ग्रुपवर आहे. तुम्ही ते सुद्धा त्या टेलिग्रामच्या चॅनलवर आहे, तिथेही तुम्ही ते जॉईन करू शकता. तर एवढीच विनंती करतो की वाचा, विचार करा आणि सत्याचा प्रचार प्रसार करा. धन्यवाद. जय भारत. आणखी एक कमेंट आलेली आहे. जया बँकर काय म्हणतात, चारॉक वॉज फेकली क्रिएटेड कॅरेक्टर. अभ्यंकर साहेब, चारवाक जे आहेत ना, तर चारवाकांचं साहित्य उपलब्ध आहे. चारवाक नावाची एखादी व्यक्ती
अस्तित्वात होती का हे संशयास्पद आहे, त्याचे काही पुरावे नाही आहेत. पण चार्वाक नावाचा एखादा पंथ आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये अस्तित्वात असू शकतो, कारण बऱ्याच जणांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्या नावाची व्यक्ती होती का हे सांगता येणार नाही, पण ब्राह्मणांनी सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं चार्वाक हे अगदीच फेक आहेत असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. तर चार्वाक परंपरा होती, ती नास्तिक परंपरा होती, ती ब्राह्मणवादाच्या विरुद्ध होती. त्यामुळेच तर चार्वाकांना यांनी ते खूप त्यांचे हाल केले आणि ती परंपरा त्यांनी नष्ट केली. पण त्यांचं साहित्य हे ब्राह्मणाच्या साहित्यात त्यांनी त्याचे उतारे घेतलेले आहेत आणि त्यातून मग ते साहित्य पुढं आलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बऱ्याच आपल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या लेखकांनी त्या संदर्भात लिहिलेलं आहे आणि त्यांचं साहित्य सुद्धा त्यांनी पुढं आणलेलं आहे. त्यामुळे ते फेक वगैरे नाही आहे. हां, पण त्या नावाची एखादी व्यक्ती होती हे मात्र सांगता येणार नाही, त्याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु ती परंपरा, तो पंथ असू शकतो आणि तो होताच तो पंथ कधी ना कधी, पण तो कधी होता ते सांगता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक जे अभ्यंकरच पुढे म्हणतात, वी डोंट फाइंड सिंगल आर्किओलॉजिकल ऑर ऑथेंटिक प्रूफ अबाउट हिम, काइंड एक्सप्रेस युअर व्ह्यूज. मी चार्वाकाच्या संदर्भात आत्ताच बोललेलो आहे, ठीक आहे. या संदर्भामध्ये एक विद्वान आहेत आपले परिवर्तनवादी चळवळीतले आहा साळुंके, त्यांनी सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे, ते तुम्ही आवर्जून वाचावं चार्वाकांच्या संदर्भात. चालेल, ठीक आहे. तर आजच्या या लाईव्हच्या संदर्भामध्ये एवढंच मला बोलायचं होतं. आणखी तुमच्या काही सूचना असतील किंवा कोणत्या विषयावर बोलायचं असेल तर मला मेसेंजरवर किंवा आपल्या या लाईव्ह पोस्टच्या खाली तुम्ही सुचवू शकता. धन्यवाद. जय भारत.